लाडक्या बहिणी खुश झाल्या, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेर 1500 रुपये जमा झाले. हो, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आज आले. चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो मी तुम्हाला त्याबद्दल माहिती. कारण भरपूर जिल्ह्यात पैसे आले, भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झाले. तर कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे आले सांगतो. सर्व यादी तुम्हाला दाखवतो. ज्या ज्या बहिणींना आलेले आहेत त्यांच्याबद्दल माहिती दाखवतो. तसेच ज्यांना नाही आले त्यांच्याबद्दल पण सांगतो, त्यांना केव्हा मिळणार ते पण सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना बघा, गणेश उत्सव निमित्त 9000 रुपये पण येणे सुरू, त्याबद्दल पण सांगतो. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही सर्वांनी. तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. तुम्ही बघा, कमेंट तुम्ही बघू शकता. तर बघा काय म्हटलेलं आहे कमेंटमध्ये, मला पैसे नाही मिळाले, मला पैसे नाही मिळाले असं एका महिलेने कमेंट करून सांगितलेलं आहे. ठीक आहे बहिणींनो, तुम्हाला पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर बघा पुढील कमेंट नो म्हटलेलं आहे, म्हणजे अजून पैसे आले नाही असं इथे म्हटलेलं आहे. ज्या ज्या बहिणींना पैसे आले नाही त्यांनी कमेंट केलेले आहेत, आणि ज्यांना आले त्यांच्याबद्दल पण सांगतो. काही टेन्शन घेऊ नका. आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळणार आहे. सर, धुळे जिल्ह्यात ऑगस्टचे पैसे आले नाही अजून. धुळे जिल्ह्यात देखील पैसे आलेले नाहीत. बाकीच्या जिल्ह्यात पैसे येणे सुरू, धुळे जिल्ह्यात अजून पैसे आले नाहीत. तुमच्या खात्यामध्ये बहिणींनो पैसे आले नसतील तर काही टेन्शन घेऊ नका. सांगतो सर्व तुम्हाला, सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढील कमेंट तुम्ही बघू शकता. कधी देणार आहे ऑगस्टचा हप्ता नाशिक, मला नाही आले. नाशिकमध्ये देखील हप्ता आलेला नाही बहिणींना. त्यानंतर पुढे बघा नो कमेंट आहे, म्हणजे पैसे अजूनपर्यंत आले नाहीत. पुढे कमेंट तुम्ही बघू शकता. 3000 रुपये कधी येणार आहे सर, कमेंट केलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा नाही आले नाही. पुढे बघा ठीक आहे, एवढी माहिती होती. ओके, तर बघा, जरी तुमच्या खात्यामध्ये पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत ना बहिणींनो, तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सांगतो मी सर्व काही. हे बघा पैसे येणे सुरू, 1500 रुपये ऑगस्टचेच पैसे येत आहे लाडक्या बहिणींना. आता ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो सुरू झाला. कोणाकोणाला आला त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे तुम्हाला. 9000 रुपये पण मिळणार आहे, त्याबद्दल पण सांगतो. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तसेच व्हिडिओ थोडा लांब होतो, म्हणजे जवळपास 26 मिनिटाचा व्हिडिओ होतो, परंतु या 26-27 मिनिटामध्ये तुम्हाला एवढी महत्त्वाची माहिती मी देत असतो ना. ताज्या बातम्या, महत्त्वाच्या डेलीच्या रोजच्या बातम्या देखील मी तुम्हाला सांगत असतो. ज्या कामाच्या बातम्या आहेत त्याच बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत, आणि योजनेसंदर्भात माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. आता बघा, आता भरपूर बहिणींना हप्ता आलेला नाही. मग कोणाकोणाला हप्ता आले चला त्यांच्याबद्दल माहिती देतो, आणि त्यानंतर सांगतो मी तुम्हाला. जरी तुम्हाला अजूनपर्यंत हप्ता मिळालेला नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला हप्ता केव्हा मिळणार आहे सांगतो मी तुम्हाला त्याबद्दल. बघा, आता व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा माहिती तुम्ही. आता तर तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, बघा तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आलेली आहे. हे बघा, आता सांगतो मी सर्व तुम्हाला. ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींना हप्ता येणे सुरू झालेला आहे. हो, तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये पण ऑगस्टचे 1500 रुपये, सोबत तुम्हाला 9000 रुपये गणेश उत्सव निमित्ताने 9000 रुपये. चला सर्व सांगतो याबद्दल. अत्यंत महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी. हे बघा,
आता इथे एक गोष्ट क्लिअर करून सांगतो, ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत अशा बहिणींचा हप्ता शासनाने बंद केलेला आहे, त्यांच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. अपात्र बहिणींसंदर्भात पण एक महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट पण आपण बघणारच आहोत या व्हिडिओमध्ये. परंतु हा व्हिडिओ फक्त लाडक्या बहिणींसाठीच नव्हे तर सर्वांसाठी आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या महत्त्वाच्या टॉप बातम्या देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे सर्वसामान्य जनतेसाठी, ते निर्णय पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त. ओके, कामाची माहिती आहे आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हाला, तुम्ही या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. हो, या व्हिडिओला तुम्ही ना आत्ताच लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला सांगतो आता सर्व माहिती. चला लाडक्या बहिणींनो, आता बघा अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो मी. सर्व काही भरपूर बहिणींना पैसे चालले नाहीत. चला आता ज्या आपण अपडेट बघणार आहोत, या अपडेट सर्व महत्त्वाचे अपडेट आहेत लाडक्या बहिणींसाठी. हे बघा, पहिली माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. सर्व सांगतो, सर्व मिळणार आहे तुम्हाला माहिती. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील अपात्र यादीमुळे तालुक्यातील अनेक गरीब बहिणींचे अनुदान रखडले आहे. सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक तंगीचा मोठा सामना करावा लागत आहे. हे बघा, सणासुदीच्या काळात देखील बहिणींना पैसे आलेले नाही, त्यामुळे बहिणी टेन्शन घेत होत्या. तंगीचा मोठा सामना करावा लागत आहे बहिणींना. हे बघा, शासनाच्या निकषानुसार एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास तिसऱ्या लाभार्थ्याला लाभ घेता येत नाही, परंतु प्रत्यक्षात मात्र हा नियम अनेक ठिकाणी अडथळा ठरत आहे. हे बघा, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर वाडवा तालुक्यातून ऑनलाईन पोर्टलवरून 45,322 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 45,114 मंजूर तर 208 नामंजूर करण्यात आले. मोबाईलवरून 79,248 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 74,618 मंजूर तर 4,734 अर्ज नामंजूर करण्यात आले होते. मंजूर झालेल्या सर्वांना गेल्या वर्षभरापासून नियमितपणे जो काही लाभ भेटत आहे, मात्र गेल्या 2 महिन्यापासून जवळपास 15,000 बहिणींचे अनुदान न आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. बघा काय झालेलं आहे, पहिले सर्वांना हप्ते येत होते, परंतु भरपूर बहिणी अपात्र झाल्या, त्यामुळे त्यांचा हप्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. ओके, अपात्र झाल्यामुळे काही बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे. अपात्रतेचे कारण तुम्हाला माहीतच आहे. 4 चाकी वाहन असेल तर अपात्र करण्यात आलेलं आहे. 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर अपात्र करण्यात आलं आहे. या गोष्टीमुळे अपात्र करण्यात आलं आहे. पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती. एका कुटुंबात आई, मुलगी व सून असे 3 लाभार्थी असल्यास तिघींचे देखील अनुदान थांबवण्यात आले आहे. तर मुलगी लग्न होऊन परगावी गेल्यानंतर देखील माहेरच्याच रेशन कार्डवर नाव राहिल्याने त्यांचे देखील अनुदान थांबवण्यात आले आहे. काही कुटुंबे प्रत्यक्षात विभक्त राहत असून त्यांचे रेशन कार्डही वेगळे आहेत, मात्र ऑनलाईन पोर्टलला नावे एकत्रित दिसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. या चुकीच्या प्रक्रियेमुळे तालुक्यातील मोलमजुरी करून उपजीविका साधणाऱ्या गरीब व खरोखरच पात्र बहिणी नाराज झाल्या आहेत. बघा आता पुढे महत्त्वाची माहिती. तर काय झालेलं आहे, भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. एका कुटुंबात आई, मुलगी, सून असे 3 लाभार्थी असल्यास तिघींचे देखील अनुदान थांबवण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी बघा, काही कुटुंबात प्रत्यक्षात विभक्त राहतात आणि रेशन कार्ड ही वेगळे आहेत, मात्र ऑनलाईन पोर्टलला नावे एकत्रित दिसल्याने त्यांना देखील अपात्र करण्यात आलेलं आहे. पुढे बघा, दरम्यान गणेश उत्सवासह काही दिवसातच नवरात्री
दिवाळी असे मोठे सण येत असताना गरीब बहिणींना अनुदान न मिळाल्याने शासनाने निकषात तातडीने शिथिलता आणून पात्र बहिणींना न्याय द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. म्हणजे काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो मी एकदम सोप्या भाषेत. ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणी देखील काही पडताळणीमुळे अपात्र करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे चुकीच्या पद्धतीने अपात्र झाल्या आहेत काही बहिणी. तर त्या बहिणी इथे त्या बहिणींना देखील 1500 रुपये दरमहा मिळायला पाहिजे यासाठी आता विचारलं जात आहे की काही बहिणी पात्र असून अपात्र करण्यात आल्या आहे, त्या बहिणींना पण 1500 रुपये द्या अशी आता मागणी सर्व स्तरातून होत आहे. ओके, ठीक आहे, तुम्हाला ही माहिती समजली. आता आपण जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा ऑगस्ट हप्ता आला का याबद्दल. आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना ऑगस्ट हप्ता आला का, ऑगस्टचे 1500 रुपये आले का, चला त्याबद्दल समजून घेऊया. हे बघा ऑगस्टचा हप्ता जो काही निधी आहे तो निधी आता कोणत्या क्षणी मंजूर केला जाणार आहे आणि डीबीटीवरती तो पाठवला जाणार आहे. डीबीटीवरून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आता जमा होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत बहिणींनो. सांगता येत नाही, पुढील 1-2 तासात देखील पैसे येऊ शकतात, सांगता येत नाही, किंवा पुढील उद्या पण पैसे येऊ शकतात, सांगताच येत नाही, केव्हा पण पैसे येऊ शकतात, किंवा 10-20 मिनिटात देखील पैसे येऊ शकतात. कारण आता वेळ झालेली आहे. अचानकपणे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील आणि माझ्या माहितीनुसार 5 सप्टेंबर जरी पैसेच आता 1-2 दिवसात किंवा जरी 1-2 तासात नाही चालले तर 5 सप्टेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. कारण मागच्या वेळी पण जुलैचा हप्ता मागच्या वेळी 5 तारखेला आला होता, त्यामुळे 5 सप्टेंबरपर्यंत सर्वांना ऑगस्टचे 1500 रुपये येऊ शकतात. आलं लक्षात? अजून कोणालाच पैसे आले नाहीत. ज्यांना कोणाला आले असेल त्यांनी कमेंट करून सांगा, ज्यांना नाही आले त्यांनी कमेंट करून सांगा. ओके, आणि बघा महत्त्वाचं 9000 रुपये मिळतील हे देखील मी तुम्हाला सांगितलं की गणेश उत्सवात तुम्हाला 9000 रुपये मिळतील. तर ही अपडेट फेक आहे. अशा अपडेट भरपूर सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. तर कोणतेही 1500 रुपये व्यतिरिक्त तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ही 9000 रुपयाची अफवा आहे. या अफवांना बळी पडू नका. सत्य माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला. ओके, चला ही अपडेट समजली. आता आपण आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघूया. कामाच्या बातम्यात बघा, चला आजच्या महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या बघा. तुम्ही आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर आपण सर्व माहिती समजून घेतली एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. आता बघा आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. यामध्ये पहिली बातमी तुम्ही बघू शकता, अत्यंत महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कट करू नका, माहिती तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता सांगतो. हे बघा, महाराष्ट्रात आसमानी संकट, 23 जिल्ह्यांना अलर्ट. हे बघा, तर पावसासंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे. हो, पावसासंदर्भात. तर काय आहे पावसासंदर्भात अपडेट, चला आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटासाठी येलो अलर्ट जारी. दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता. मुंबईतही जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 23 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट भाग आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासाची हवामान स्थिती तुम्ही बघू शकता. सर्वाधिक प्रभावित होणारा भाग दक्षिण कोकण असणार आहे, जिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, घाट भाग आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळासोबत पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरातही मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर बघा, पावसासंदर्भात ही महत्त्वाची बातमी होती. आता आपण सर्वीकडेच बघत आहोत, जबरदस्त पाऊस चालू आहे सर्वीकडे आणि अजून सांगितलेला आहे पाऊस काही दिवस. आणि 23 जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. ओके, तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे. महत्त्वाचं, घाट माथ्यावर जास्त पाऊस होत आहे. ओके,
चला, ही बातमी तुम्हाला समजली. बातमी नंबर 1 आपण बघितली. अजून पुढे महत्त्वाच्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, तुमच्यासाठीच या महत्त्वाच्या बातम्या आहेत. चला आता आपण बघूया बातमी नंबर 2. चला, बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बातमी नंबर 2. हे बघा, LPG, ITR आणि UPS सप्टेंबरपासून हे 7 मोठे नियम बदलणार, सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री. काय आहे महत्त्वाचे मोठे निर्णय 7 आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हे 7 जे महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे, आता हे नियम सप्टेंबरपासून लागू झालेले आहेत. हे नियम बदललेले आहेत सप्टेंबर महिन्यापासून, म्हणजे या महिन्यापासून हे नियम बदललेले आहेत. चला जाणून घ्या. दरवर्षीप्रमाणे सप्टेंबरपासून काही मोठे बदल होणार आहेत, ज्याचा सामान्य लोकांच्या आर्थिक जीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये आधार कार्ड अपडेट, ITR, UPS आणि क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये बदल होणार आहेत. तसेच दर महिन्याप्रमाणे LPG गॅसच्या किमतीवरही परिणाम होऊ शकतो. जेट इंधन आणि CNG तर CNG PNGच्या किमतीत मोठे बदल होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यापासून काय काय बदल झालेले आहेत ते आपण जाणून घेऊया. पहिली अपडेट म्हणजे पहिला बदल इथे तुम्ही बघू शकता. ITR दाखल करणे. सप्टेंबर मनी रूल्स म्हणजे ITR संदर्भात माहिती बघा. आयकर विभागाने ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 30 जुलैवरून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली होती, ज्यामुळे करदात्यांना रिटर्न दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला होता. परंतु आता ही वेळ या महिन्यात संपेल अशी परिस्थिती तुम्हाला 15 सप्टेंबरपूर्वी ITR दाखल करावे लागेल, अन्यथा सूचना येऊ शकते. त्यानंतर दुसरा बदल जो आहे तो बघा, UPS अंतिम मुदत आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम UPS निवडण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. पूर्वी ही तारीख 30 जून होती, परंतु नंतर ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली पेन्शन योजना आहे. त्यानंतर तिसरे अपडेट बघा. तिसरा नियम काय बदलणार? भारतीय पोस्ट नियम. पोस्ट विभाग DOP 1 सप्टेंबर 2025 पासून देशांतर्गत पोस्टल सेवेचे स्पीड पोस्ट सेवेमध्ये विलीनीकरण करत आहे. म्हणजेच आता काहीतरी फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवता येईल, सामान्य पोस्टद्वारे नाही. म्हणून जर तुम्ही 1 सप्टेंबरपासून देशातील इंडिया पोस्टद्वारे कोणताही नोंदणीकृत पोस्ट पाठवला तर तो स्पीड पोस्ट डिलिव्हरी असेल. ओके, पुढे बघा अजून महत्त्वाच्या जे काही बदल झाले आहेत त्याबद्दल माहिती. चला बघा आता क्रेडिट कार्ड नियम 4. तर क्रेडिट कार्ड नियममध्ये पण बदल झालेला आहे. SBI कार्डने 1 सप्टेंबर 2025 पासून त्यांच्या निवडक कार्डसाठीच्या नियमामध्ये बदल जारी केले आहेत. कंपनीने त्यांच्या काही कार्डसाठी रिवॉर्ड पॉईंट्स प्रोग्राममध्ये सुधारणा केली आहे. या दुरुस्तीमुळे असे कार्ड असलेले ग्राहक डिजिटल गेमिंग आणि सरकारी वेबसाईटवरील व्यवहाराशी संबंधित खर्चावर रिवॉर्ड पॉईंट्स मिळवू शकणार नाहीत. ओके, पुढे बघा 5 विशेष FD योजना. FD योजनेसंदर्भात माहिती. इंडियन बँक आणि IDBI बँक सारख्या एका सध्या काही विशेष कालावधीच्या FD चालवत आहेत. इंडियन बँकेच्या 444 दिवस आणि 555 दिवसाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. त्याचप्रमाणे IDBI बँकेच्या 444 दिवस
555 दिवस आणि 700 दिवसाच्या विशेष FDIमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख देखील 30 सप्टेंबर आहे. त्यानंतर बदल 6वा बघा, CNG, PNG आणि जेट इंधन तेल कंपन्या LPG सह CNG, PNG आणि जेट इंधन AFT च्या किमती बदलतात. सप्टेंबर महिन्यापासून त्यांच्या किमती देखील बदलू शकतात, म्हणजे बदललेलंच आहेत काही ठिकाणी अशी अपेक्षा होत आहे. आणि त्यानंतर बघा 7वा महत्त्वाचा नियम बदललेला आहे, तो म्हणजे LPG सिलेंडरची किंमत. प्रत्येक महिन्याप्रमाणे 1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडरची किंमत देखील बदलू शकते आणि बदललेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरची किंमत बदलत आहे. गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल झाला होता. ऑगस्टमध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत 33.50 रुपयांनी कमी करण्यात आली होती आणि दिल्लीत 19 किलो LPG सिलेंडरची किंमत 1631.50 रुपये झाली. दिल्लीत LPG सिलेंडरची किंमत 853 रुपये आहे, जे 8 एप्रिल 2025 पासून बदललेली नाही. ओके, तर बघा अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघितली. चला आता पुढील बातमी बघा तुम्ही. चला बातमी नंबर 3 बघा. आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 3, शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचा ताप कमी होणार. बघा, विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचा ताप कमी होणार. काय आहे बातमी, अपडेट समजून घ्या. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे तपशील अद्ययावत करून घेण्याचे शिक्षकांचे काम कमी होण्याची आहे. आधार प्राधिकरणाने केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सहकार्याने UDIAS+ प्रणालीमध्ये सुविधा विकसित करून दिली असून त्याद्वारे आधार अद्ययावत नसलेल्या विद्यार्थ्यांचा तपशील उपलब्ध होणार आहे. तसेच आधार अद्ययावतीकरण प्रलंबित असलेल्या देशभरात 17 कोटी विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्येच आधार शिबिर आयोजित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आधार प्रमाणीकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी याबाबत राज्यांच्या मुख्य सचिव पत्राद्वारे अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावतीकरण प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात शालेय शिक्षण विभागाने आधार कार्डवर आधारित संच मान्यता लागू केली आहे. त्यामुळे राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा वैध आधार कार्डसाठी प्रयत्न करण्यात येतात. ओके, मात्र काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे नसणे, कागदपत्रांमध्ये तांत्रिक चुका असणे अशा प्रकारामुळे वैध आधार कार्ड तयार करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आणि राज्यातील बघा सुमारे 4.5% विद्यार्थी विविध तांत्रिक कारणांनी आधार अवैध ठरल्याचे शिक्षण विभागाच्या संच मान्यता संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार दिसून येत आहे. बघा, तर अत्यंत महत्त्वाची बातमी होती ही बातमी नंबर 3. तर आता शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचा ताप कमी होणार आहे. त्याबद्दल बघा इथे महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. 17 कोटी विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्येच आधार शिबिर आयोजित करण्याच्या सूचना आता देण्यात आल्या आहेत. ओके, ही बातमी देखील अत्यंत महत्त्वाची होती. चला बातमी नंबर आपण 3 पण जाणून घेतली. महत्त्वाची बातमी 3 होती. आता पुढील एक महत्त्वाची अपडेट समजून घ्या, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. चला पुढील एक जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती तुम्हाला सांगतो मी, त्यानंतर व्हिडिओ थांबवतो. बघा पुढील माहिती बघा. तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या होत्या त्या सर्व बातम्या नीटपणे समजून घेतल्या आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघितली. तर सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे. एक एक माहिती
तुमच्या लक्षात राहील या पद्धतीने मी सर्व तुम्हाला नीटपणे समजून सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे. तुम्हाला सर्व माहिती समजली. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व माहिती मी समजून सांगितली. लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे. कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे याबद्दल मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगितली. अचानकपणे केव्हाही आता हप्ता जो आहे तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. ओके, तसेच टॉप बातम्या, आजच्या कामाच्या बातम्या, पावसासंदर्भात असो, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या असो, त्यानंतर अजून शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले, 7 महत्त्वाचे मोठे निर्णय घेतले, त्याबद्दल जे महत्त्वाचे निर्णय आहेत, जे काही बदल आहेत या महिन्यापासून झालेले त्याबद्दल पण आपण माहिती बघितली. ठीक आहे, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं, एकदम सविस्तरपणे तुमच्या लक्षात राहील या पद्धतीने मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. चला पटापट आता या व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. ओके, आणि चॅनलवर जरी तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. ठीक आहे, भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.